तरी आपण जर शिक्षक जर जागृत झालो, मुख्याध्यापक जागृत झाले आणि त्यांना संचालकांची जर जोड मिळाली तर आमच्यासारखे असंख्य नागरिक ज्या चळवळीमध्ये नक्की उतरतील आणि मला वाटतं की मराठी शाळांचं भविष्य आणखीन खूप उज्ज्वल होईल आणि या शाळांची पटसंख्या पुढल्या 4 महिन्यातच कमीत कमी 20% ते 25% वाढलेली असेल आणि कदाचित पुढल्या 3 वर्षामध्ये ती दुप्पट झालेली असेल. मला खात्री आहे, लेले मॅडम, मला खूप खात्री आहे स्वतःवरती आणि माझ्या कार्यकर्त्यांवरती, शिलेदारांवरती की पटसंख्या पुढल्या 3 वर्षामध्ये दुप्पट झाली पाहिजे. आणि ही कशी झाली पाहिजे ह्याच्याकरता आज आपले हे आमचे गुरु, आपले सगळ्यांचे मार्गदर्शक इथे आलेले आहेत. त्यांना ऐकायला मीही उत्सुक आहे. पण याकरता सुरुवात स्वतःकडनं झाली पाहिजे. ह्याच्याकरता मला सर्व संचालकांची मला मदत पाहिजे. कारण शाळांची पटसंख्या वाढली तर शाळांची जी उत्पन्न आहे किंवा शाळांचं जे नाव आहे किंवा शाळांची जी फीज आहे किंवा शाळांचा जो उत्कर्ष आहे त्याचा फायदा थेट संचालकांना मिळणार आहे. आपण सगळेच काय 100% सेवाभावी काम करत नाही आहोत. कुठेतरी त्या संस्थेकडनं आपल्याला नाव मिळतं, इब्रत मिळते, पैसा मिळतो, एक पात्रता मिळते. शाळेनंतर हा संबंध येतो मुख्याध्यापकांशी, ज्यांनी ह्या शिक्षकांकडून हे काम करून घ्यायचं आहे. आणि शिक्षकांचा सर्वात मोठा स्वार्थ मी सांगू का तुम्हाला, की तुम्हाला शिक्षकांना भीती वाटत नाही का की शाळांची जर पटसंख्या कमी झाली तर शाळेमध्ये मुलं कमी असणार आणि शिक्षक जास्त असणार. म्हणजे तुम्ही म्हणता ना, एक शब्द आहे त्याला, सरप्लस. सरप्लसमध्ये तुमची संख्या सगळ्यांची कमी होणार आहे. तुम्हाला स्वतःच्या नोकरीची भीती वाटली पाहिजे. जर मला माझी नोकरी टिकवून ठेवायची असेल तर मला शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली पाहिजे. मी जर त्याकरता प्रयत्न नाही केले, माझी स्वतःची मुलं जर ह्या शाळेमध्ये नाही आली तर मी लोकांना काय सांगू आणि पटसंख्या कशी वाढवू. आणि पटसंख्या नाही वाढली तर मला आज जो शासनाकडनं अनुदानित असतील तर जो पगार मिळतो आहे 5 आकडे, तो मला कसा मिळणार, का मला अर्ध्यावरती शाळा सोडून जावी लागेल. ही भीती खरं म्हणजे शिक्षकांना वाटली पाहिजे. मग या शिक्षकांनी सर्वात जास्त ह्याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे की शाळेची पटसंख्या कशी वाढेल. असे शिक्षक इथे जर असतील तर त्यांनीही पुढे बोलायचं आहे, त्यांनाही संधी मिळणार आहे, त्यांनी आपले विचार मांडायचे आहेत. काय अडचणी येतील त्यांनी मोकळेपणाने सांगायचे आहे. संचालक समोर बसले असेल तरी असं घाबरायची काही गरज नाही आहे. संचालकाने त्यांच्या काही इच्छा आहेत, कुठे अडचणी ते सांगायचे आहेत. मुख्याध्यापकांनी ते अतिशय अनुभवी असतात, त्यांनीही सांगायचं आहे. आणि जो पालकवर्ग इथे जमा आहे त्या पालकांचे जे प्रतिनिधी असतील त्यांनीही बोलल्यास त्यांना संधी मिळणार आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया आणि जे आपल्याकडे मार्गदर्शक आलेले आहेत त्यांनाही संधी देऊया की त्यांनी ह्याच्याकरता काय करावं. मी मुद्दाम प्रस्तावना मांडलेला आहे, विषय मांडलेला आहे. या विषयाला अनुरूप असा महाराष्ट्र धर्म कसा वाढवता येईल, शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवता येईल, त्याच्याकरता शाळा कशा चकचकीत होतील, सोयीसुविधा कशा मिळतील, शासनाकडनं मिळाल्या तर उत्तम. त्याच्याकरता मराठी एकीकरण समिती भांडेलच तुमच्याकरता. पण शासनाकडून जर नाही मिळाल्या तर मग काय, मग लोकाश्रय कसा निर्माण करता येईल, मग कसं लोकांकडनं आपल्याला कुठेतरी मदत घेता येईल, उद्योगपतींकडनं मदत घेता येईल, माजी विद्यार्थ्यांकडनं मदत घेता येईल. आणि खरोखर मातृभाषेतून शिकल्यामुळे आपल्या मराठी माणसाचा उत्कर्ष कसा होईल, आपल्या मराठी लोकांमध्ये साहित्यिक, कवी, कलाकार, अभिनेता, शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ पातळीवरचे IAS IPS ऑफिसर कसे निर्माण होतील हे ऐकण्याकरता मी उत्सुक आहे. मी बोलणं तितकंसं चांगलं ठरणार नाही, त्याच्याकरता आपले वरिष्ठ आता इथे आहेत, ते आपल्याला हे योग्यरीत्या समजावून सांगतील. एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद.